अगं सुनबाई, अगे सुनबाई. अहो बोला ना, काय झालं? अगं सुनबाई, अजून आवरलं नाही का? सर्व लोक गेले बघ वारीला. अहो सासूबाई, आपण जाऊ नाही शकत पंढरीच्या वारीला. अगो बाई, आता काय माशी शिकली तुला? 8 दिवसापासून तर लय नाचत होती, जायचं 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 ना, आता काय आलं? अहो सासूबाई, माझा प्रॉब्लेम झाला, मी नाही येऊ शकत. अरे माझ्या कर्मा, आताच तुला प्रॉब्लेम यायचा होता का? या गोष्टी आपल्या हातात थोडी असतात. आणि माझी सुद्धा खूप इच्छा होती पंढरपूरला यायची. राहू दे तू काय असला हात नको लावू, माझी मी जाते. ठीक आहे सासूबाई, या वर्षी नाहीये पांडुरंगाचं दर्शन माझ्या नशिबात. जा तुम्ही. पांडुरंगा, किती आस लागली राहते रे तुझ्या दर्शनाची, आणि ह्या वर्षी ती सुद्धा पूर्ण नाही झाली इच्छा माझी. हे सर्व माझ्याच नशीब आहे का? पांडुरंग पांडुरंग. अहो माऊली, पोटाला काय भेटेल का हो? हे कोण? अहो माऊली, काय झालं हो? खूप दुःखामध्ये दिसत आहे तुम्ही. अहो दादा, काय नाही हो, पंढरीला जायची खूप इच्छा होती हो, पण काय माऊली, जाऊ नाही शकला. बरोबर आहे. अहो माऊली, मनामध्ये भाव असेल ना, तर विठोबा राया तुम्हाला भेटायला येतील. अहो दादा, बोला ना, काय हवंय तुम्हाला? अहो माऊली, भुकेलेलं अन्न पाणी दिलं म्हणजे तुम्हाला तुमचा पांडुरंग भेटल्यासारखं आहे हो. पांडुरंग पांडुरंग. 2 मिनिटं थांबा दादा, मी लगेच घेऊन येते तुम्हाला जेवण. दादा, हे घ्या जेवण. माऊली, आज एक आत्मा तुम्ही तृप्त केलाय बघा. नक्कीच पांडुरंग तुम्हाला भेटायला येईल. अरे देवा, दादांना जेवण तर दिलं, पण दादा कुठले होते विचारलंच नाही. अहो दादा,